नमस्कार, मी वैशाली. तर तुमचं स्वागत आहे माझ्या वैशाली लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर मी आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओचं शूट केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा आहे नक्की बघा शेवटपर्यंत. कसा वाटला तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता बसलेली होती पूजा करायला. तर इथे माझा शिव मला पूजा काही करू देत नव्हता. सारखे सारखे देव उचलत होता तो. ते बघा कसा करत आहे तो. रोज असंच करतो. रोज देवराच्या बाहेर सर्व देव काढून ठेवतो तो. तुमच्या पण घरी असं बाळ आहे का? सारखे सारखे देव बाजूला काढतो देवघरातील. माझं जर शिव तसंच करतो. सर्व देव बाहेर काढतो. मी रांगोळी काढली तर तिथे रांगोळीसुद्धा तो ठेवत नाही. त्यामुळे मी सध्या रांगोळीसुद्धा देवापुढे समोर काढत नाही आहे. आणि देवघरामध्ये जो मी कळस मांडते तो काढून टाकतो. त्यामुळे तो कळससुद्धा मी देवघराच्या बाहेर ठेवलेला आहे सध्या असाच. कारण तो पूर्ण देवरामध्ये नंतर पाणी पाणी करून टाकते त्या कळसाची. त्यामुळे मी कळससुद्धा मांडलेला नाही आहे देवरात. तर अशी माझी सकाळची देवपूजा मी केलेली आहे. सर्वात आधी मला कुंकू लावलेला आहे, हळद कुंकू. नंतर मी देवपूजा केली आणि अशा प्रकारे माझे सकाळची देवपूजेची घाई चाललेली आहे इथे. आणि माझा शिव पण माझ्यासोबत बसलेला आहे पूजा करायला. रोज बसतो तो इथं मी पूजा करताना. रोज मला पूजा नाही करू देत, पण अशीच मला पूजा करावी लागते देवांची. तुमच्या घरी पण असं छोटं बाळ आहे का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर माझी पूजा वगैरे झाली आता. नंतर यांचे पप्पा तयारी वगैरे केली यांनी. आणि ते सुद्धा आज बाहेर जाणार आहेत कामावरती. तर त्यांना मी नाश्ता वगैरे देणार आहे. नाश्ता तर मी काही बनवलं नाही. डिंकाचे लाडू केले तर मी तेच त्यांना देणार आहे. नंतर ते दोघं बापलेकं खेळत आहे. शिवनी माझ्या मुलांनी त्यांना बॉल दिला आणून. ते बघ कशी डोक्यावरती ठेवत आहेत. मुलांसाठी काही पण करावं लागते. आपल्याला त्यांच्यासोबत खेळावं लागते. ते म्हणतील तसं करावं लागेल. मुलं असले की तसंच आहे. आणि हे जाईपर्यंत मला तर काही घरातील कामं सुचतच नाही. मग हे गेले की मी लगेच माझ्या कामाला स्वयंपाकाला सुरुवात करते. तुम्ही पण तसंच करता का? ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर तसेच करते. कामावर गेल्यावरती सर्व कामे मी करते. तसं तर मला काही सुचत नाही. मग त्यांच्याच भोवती त्यांचेच ऐकावं लागते. हे कर ते कर, त्यांचं असं चालू राहते. मग त्यांनी नाश्ता वगैरे केला. लगेच निघणार आहेत मग ते. कारण आज उशीर झालेला आहे. आज मंगळवार बाजार असल्यामुळे यांचा. आता निघाले ते. निघताच तोवर माझी दोन्ही मुलं गाडीत त्यांच्या बसून जातात. कारण त्यांना एक चक्कर हवा असतो. त्यामुळे ते बसतात तिथं. आणि चक्कर घेतल्याशिवाय ते गाडीच्या खाली उतरत नाहीत. तोपर्यंत हे गाडीमध्ये त्यांचा माल जो राहिलेला आहे तो टाकत आहेत. आणि गेट वगैरे उघडलं त्यांनी. आणि हा मोठा मुलगा सारखं खाली उतर करते गाडीच्या. नीट बसतसुद्धा नाही. किती ओरडावं त्याला कळतसुद्धा नाही. मुलं ऐकतच नाहीत. काय करावं. तर इथं चाललं होतं त्यांचं माल टाकायचं. हां, मी शेगावलाच असते. श्री गजानन महाराजांच्या इथेच असते मी. आणि लगेच ते निघाल्यानंतर मी चला म्हटलं आता पीठ मळून घेऊ. कारण मी आधी पीठ मळून घेते. नंतर मग म्हटलं कपडे वगैरे धुते. कारण पीठ मळून ठेवलं की नंतर चांगल्या पोळ्या येतात. त्यामुळे मी आधी पीठ वगैरे मळून देते. नंतर स्वयंपाक वगैरे करते. पीठ मळून घेतल्यानंतर मी कपडे वगैरे धुते म्हटलं. नंतर मग भाजी वगैरे टाकते. तोपर्यंत माझी कणिक छान अशी मळून सेट होते. आयुष पण सारखं सारखं पाणी मागवतं. त्याला पाणीसुद्धा दिलं मी. आणि लगेच पीठ मळायला घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर म्हटलं चला कपडे वगैरे धुवून येऊ. तोपर्यंत आपली कणिक मस्त सेट होऊन जाते. नंतर मग लगेच छान अशा पोळ्या येतात. तुम्हीसुद्धा असं करता का? ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे माझ्या आशूसोबत चाललं होतं माझं बोलणं. त्याला बोलायची मी, चल अभ्यास कर बाबा. कारण त्याला क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे तो घरीच आहे. मग त्यालासुद्धा मी बोलले अभ्यास कर. इथं माझा छोटा मुलगा मला काही सुचू देत नव्हता. रोज तो अशा घरामध्ये करतो. त्याला मी गॅसच्या वाट्याजवळ असले की त्यांना काही ना काही हवं असतं. सर्व भांडे तो खाली काढून ठेवतो. आणि मग तोपर्यंत मला असंच करावं लागतं. मग त्याला सर्व भांडे वगैरे द्या जे लागते ते खेळायला. तोपर्यंत तो खाली खेळत बसतो. त्यामुळे
आता मी लगेच भाजी बनवायला घेणार आहे. तर मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं. मी चण्याची भाजी करणार आहे, छोले पांढऱ्या चण्यांची. त्यानंतर मी मोहरी टाकली. नंतर मी त्यात कढीपत्ता टाकणार आहे. तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा, मी जशी केली तशी छान लागते. कढीपत्ता टाकल्यानंतर मी लगेच टोमॅटो टाकणार आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता छान तडतडू द्यायचा, नंतर टोमॅटो टाकायचं, छान असं छान होऊ द्यायचं. नंतर मी पेस्ट केली. पेस्टमध्ये कांदा, लसूण, खोबरं, सांबार हे वाटण छान घ्यायचं, भाजून नंतर मिक्सरमधून काढायचं आणि तडक्यात टाकायचं. तुम्हीसुद्धा असं करता का? छान भाजी अशी येते. नंतर मी त्यात 2 चम्मच लाल तिखट पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर, हळद, मीठ मी नंतर टाकणार आहे चवीनुसार. छान असा मसाला होऊ द्यायचा 10 मिनिट. आणि त्याच्यावर बघा किती छान रंग आलेला आहे. 10 मिनिट त्याच्यावर 5-10 मिनिट झाकण ठेवायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं कपभर आणि अजून 10-15 मिनिट होऊ द्यायचा. बघा किती मस्त छान झाला. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. अशा प्रकारे मसाला छान शिजला की नाही तर तो भाजी खूप छान चविष्ट लागते. त्यामुळे मी मसाला खूप छान शिजवून देते. आता तो मस्त मी 10 मिनिट शिजू देणार आहे झाकण ठेवून भाजीवरती. बघा किती छान मस्त भाजीला कलर आलेला आहे मसाल्याला माझ्या. तुम्ही पण अशीच ट्राय करा, मी सुद्धा अशीच ट्राय करते. त्यामुळे आता मी त्यात छोले वगैरे टाकलेले आहेत. छान असे हलवून घेतले एकसारखे आणि नंतर लगेच मी त्याच्यावर झाकण ठेवलं 10 मिनिट. आणि तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मला जेवढी पातळ हवी मी तेवढी यात पाणी टाकलेलं आहे. आणि थोडी त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकायचा आणि मग छान असं उकळू द्यायचं. तर मी छान त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकला आणि साईडला ठेवणार आहे. लगेच मी पोळ्या घेणार आहे बनवून. स्वयंपाक झाला की मग सर्व बाकीचे मी तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेतलेले होते, ते काही मी शूट केलं नाही. लगेच तुम्हाला कणिक मळून लगेच भाजी दाखवली बनवताना. मी कणिक मळून झाल्यानंतर मी लगेच घरातले आवरून घेतलं, पोछा वगैरे मारून घेतला. त्यानंतर भाजी करायला घेतली आणि तर ते कामं झाल्यानंतर लगेच मी पोळ्या बनवायला घेतले. आणि तोपर्यंत बघा माझ्या गॅसवर किती पसारा झालेला आहे. नंतर मी तो आवरणार आहे छान प्रकारे. सगळं आवरून झाल्यानंतर माझं त्याला म्हटलं पोळ्या वगैरे बनवून घेऊ. आणि माझ्या आशूला पण सकाळी लवकर भूक लागते, त्यामुळे मी स्वयंपाक लगेच करून घेत असते. माझे 12 वाजेपर्यंत सर्व कामे होतात. तुमचीसुद्धा 12 वाजेपर्यंत कामे होऊन जातात का सर्व? ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी हा ब्लॉग पहिल्यांदा शूट केलेला आहे बरं. कसा वाटला ते पण नक्की मला सांगा. माझं चुकत असेल तर काही. तर मी लगेच पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. माझ्या पोळ्या पण छान फुगत आहेत, कारण मी अर्धा घंटा छान अशी कणिक मळू देते. कारण भिजल्यानंतर पोळ्या अशा मस्त येतात लुसलुशीत असते. मी काही तेल पण मला आवडत नाही जास्त पोळ्यांना, मी जास्त तेल पण नसते लावत पोळ्यांना, त्याच्यामुळे. तोपर्यंत सर्व पोळ्या वगैरे मी बनवून घेतल्या. नंतर माझी भाजी पण शिजली होती, ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा किती छान माझ्या भाजीला कलरसुद्धा तरीसुद्धा आलेली आहे. लगेच मी आता माझ्या मोठ्या मुलाला वाढून देणार आहे, त्यालासुद्धा भूक लागलेली आहे. आणि माझा शिवणं त्याला खाली जेवून करू देत नाही, त्याच्यामुळे त्याला मी गॅसच्या ओट्यावरच बसवते, कारण तो त्याचं ताट ओढते आणि सर्व भाजी सर्व
त्याच्या ताटातली भाजी वगैरे बाहेर सांडवते, त्याच्यामुळे तो वरतीच बसवलो मी त्याला. तोपर्यंत मी लगेच भांडे वगैरे घासायला घेतले. सर्व किचन आवरून घेते आता, कारण सर्व किचन आवरल्याशिवाय घरातली मला घरामध्ये करमतच नाही. त्याच्यामुळे हे बघा छोटू, तर तो फक्त माझ्याने अलगच डबा टिफिनचा राहिला तर तो सुद्धा ओढत आहे. तो आता आशूला बोलले की तू बाजूला कर बेटा म्हणून. एवढं बदमाश आहे ना की खूपच. बघा घेतलं काय तर लगेच निघाला, काय ना काही त्याला हवंच असतं. आमचं बेसिंग आहे ना सर्व टपक टपकच करते. बेसिंग हे भाड्याच्या घरामध्ये असंच असते, कारण एवढं काही व्यवस्थित नाही हे आमचं बेसिंग. आणि बाहेर पण पाणीसुद्धा जात नाही, त्याच्यामुळे मी इथेच थोडे भांडे असते ते घासून घेते. नाही तर बाहेर मला बसून खूप आवडतं भांडे घासायला, पण तिथे जागाच नाही आणि पाणीसुद्धा जात नाही. इथे माझे सर्व भांडे वगैरे घासून झालेले आहेत. आता थोडंसं माझं मोठा राहिलेला आहे आवरायचा, तो सुद्धा मी लगेच आवरून घेते. यांच्या पप्पाचा टिफिन वगैरे बांधून घेते म्हटलं लगेच, कारण यांचा टिफिन वगैरे बांधून घेतलं की लगेच ते घ्यायला येतात. आशूला पण भाजी आवडली, त्याने परत घेतली खायला. तुम्हीसुद्धा अशी माझी रेसिपी हे करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ रोज बघायला मिळतील. असा मी पहिल्यांदा माझा व्हिडिओ शूट केलेला आहे. नक्की मला सपोर्ट करा अशी मी आशा करते. तुमचं जर चॅनल असेल तर मी तुम्हालासुद्धा सपोर्ट करते, तुम्हीसुद्धा मला करा. आणि मी लगेच गॅसवर घासून वगैरे पुसून वगैरे व्यवस्थित हे करून घेतला. तर आता मी माझ्या लहान मुलाला थोडं खायला काही बनवते. हे झाल्यानंतर सगळं आता पहिल्यांदा मी त्याची आंघोळ वगैरे करते, कारण थंडीमुळे मी छोट्या मुलाची आंघोळ उशिराच करत असते. त्याच्यामुळे इथे मी सर्व माझं किचनवर आवरून घेतलेलं आहे. आता मी किचनवर पोछा वगैरे मारून घेते म्हटलं. ते काही मी तुम्हाला दाखवत नाही. एवढंच आजचा ब्लॉग आहे. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.